रूपान साधी तू मनान भोळी, पडलो मी पोरी तुझ्या प्रेमान. रूप तुझं पोरी लय दिसायला भारी, घायाळ झालं तुझ्या रूपान. तर जय भीम भावांनो, स्वागत आहे तुम्ही तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल सूर्या एडिट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, जे की तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल. आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम मराठी सॉन्गवरती आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. सूर्या एडिट चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, जिथे तुम्हाला सर्व इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायला मिळतील व जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओचे मटेरियल भेटतील. तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले तुम्हाला लाईट मोशन स्क्रीनवरती गेल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट हा ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बीट दिलेले आहेत, बघू शकता. नंतर तुम्हाला 2.10 बीटवरती जायचं आहे. प्लस आयकनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मीडियावरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कपल व्हिडिओ फोल्डर हा ओपन करायचा आहे. त्याच्यामध्ये 4 व्हिडिओ दिलेले आहेत, ते 4ही व्हिडिओ इथं ॲड करायचे आहेत. प्रॉपर बीटवरती ॲड करायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ ॲड करून घ्यायचे आहेत बीटवरती. 4ही व्हिडिओ ॲड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर न्यू CC हा फोल्डर ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला शेक इफेक्ट दिसून जाईल. त्या शेक इफेक्टला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इफेक्टवरती जाऊन त्या शेक इफेक्टची कॉपी करायची आहे. कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट हा ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या लेअर दिलेल्या आहेत. या लेअरला तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला या सगळ्या लेअरला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे, अशा प्रकारे. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे दिसून जाईल. बॅक यायचे. बॅक आल्यानंतर तुम्हाला परत न्यू CC वरती जायचे. गेल्यानंतर न्यू CC ह्या 3 दिलेले आहेत, त्या तुम्हाला कॉपी करायच्या आहेत. 3 कॉपीवर क्लिक करून बॅक यायचे. बॅक आल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट हा ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर 2.10 बीटवरती येऊन इथं त्या लेअर पेस्ट करायच्या आहेत. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल व्हिडिओ. त्यानंतर तुम्हाला 2.19 बीटवरती जायचे. गेल्यानंतर तुम्हाला प्लस आयकनला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर स्क्वेअर अँगल सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ब्लॅक कलर ठेवून घ्यायचा आहे. नंतर बॅक यायचे. बॅक आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ही लेअर खाली ठेवून घ्यायचे. ठेवल्यानंतर तुम्हाला बॅक यायचे. बॅक आल्यानंतर एडिट शेपवरती जायचे. एक साईज तुम्हाला 320 ठेवून घ्यायचे, अशा प्रकारे. अशा प्रकारे 320 एक साईज ठेवून घ्यायचे. नंतर बॅक यायचे. बॅक आल्यानंतर इफेक्टवरती जायचे. ॲड इफेक्टला क्लिक करून ब्लर ऑप्शनला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा वाला ब्लर इफेक्ट यूज करायचा आहे. सेटिंग ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर याची स्ट्रेंथ तुम्हाला 1080 ठेवून घ्यायची. ठेवून घेतल्यानंतर बॅक यायचे. बॅक आल्यानंतर तुम्हाला लेअरला सिलेक्ट करायचे. ही लेअर तुम्हाला शेवटपर्यंत बीटपर्यंत वाढून घ्यायचे. बॅक यायचे. बॅक आल्यानंतर तुम्हाला न्यू CC हा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. थोडंसं समोर जायचं आहे. समोर गेल्यानंतर तुम्हाला टेक्स्ट लेअर दिसेल. ती लेअर तुम्हाला कॉपी करायची आहे. कॉपी केल्यानंतर बॅक यायचे. बॅक आल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट हा दिसून जाईल, तो ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला 2.19 बीटवरती जायचं आहे. गेल्यानंतर इथे ती लेअर पेस्ट करायची आहे. नंतर तुम्हाला प्रॉपर बीटवरती सेट करायची आहे.
अशा प्रकारे सर्व बेडला लेअर सेट करून घ्यायचे आहे. मी जशी सेट केलेली आहे तशा प्रकारे सर्व बेडला लेअर सिलेक्ट करायचे. केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आहेत. त्यानंतर तुम्हाला सर्व लेअरला टेक्स्ट टाईप करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सर्व लेअरला टेक्स्ट टाईप करायचे आहेत. मी फटाफट टाईप करून घेतो. बॅक आल्यानंतर तुम्हाला समोरच्या लेअरला बी टाईप करून घ्यायचं आहे. तर मी सर्व लेअरला टाईप करून घेतलेला आहे. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे सर्व लेअरला टाईप करून घेतलेला आहे. नंतर बॅक यायचे. बॅक आल्यानंतर न्यू CC वरती जायचे. गेल्यानंतर तुम्हाला ग्रुप 1 दिसून जाईल. तो ग्रुप 1 तुम्हाला कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर बॅक यायचे. बॅक आल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट हा दिसून जाईल, तो ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. नंतर तुम्हाला प्लस आयकॉनला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मीडियावरती जायचे. मीडियावरती गेल्यानंतर तुम्हाला बॅकग्राऊंड व्हिडिओ दिलेला आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर ती लेअर तुम्हाला खाली ठेवून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर मित्रांनो, हे सर्व मटेरियल पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. ते सर्व व्हिडिओचे मटेरियल भेटून जातील व तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला मिळतील. नंतर तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर ओके मित्रांनो, आजचा व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या सूर्या एडिट चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑप्शनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.